आज मी उपवासाचे पापड बनवणार आहेत। यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा घेतला आहे। तो चांगला भाजून घ्यायचा व मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घ्यायचं, जेणेकरून आपले पापड हे फुटणार नाही किंवा फाटणार नाही। बटाटे घेतले आहे 2 किलो, उकडून घ्यायचे ते, त्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून आपल्याला बटाट्याची साल ही पटकन निघेल व बटाटा चांगला मऊसूत शिजेल। तुम्ही बघू शकता खूप भारी शिजला होता। एवढे सगळे बटाटे मी सोलून घेतले आहे। त्यानंतर बटाटे बारीक करताना मी बटाट्याचा मॅशरचा वापर केला आहे। बटाटा मॅशरने बारीक केल्यानंतर पटकन बारीक होतो व एकसारखा होतो। त्यानंतर बटाटा व साबुदाण्याचं पीठ एकत्र करून त्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचा वापर करायचा, जेणेकरून आपले जे पापड होतात ते खूप चवदार होतात। ताटाच्या साहाय्याने खाली ताटाला मी तेल लावलं आहे, वरून ताटाने दाबलं आहे किंवा आपण पोळपाटवर पण पिशवी ठेवून ताटाने दाबू शकतो। खूप छान होतात, नक्की करून बघा।